पुढच्या बातमीकडे मुंबई आणि दिल्ली हायकोर्ट बॉम्बनं उडवून देण्याची खरं तर धमकी मिळाली आहे। खबरदारी म्हणून कोर्टाचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात आलाय। खबरदारी म्हणून न्यायालयाचा परिसर देखील तात्काळ रिकामा करण्यात आलाय। दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झालाय। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कक्षात 3 बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख या मेलमध्ये आहे। नमाजानंतर स्फोट केला जाईल। आयएसआयशी खरं तर संबंधित दहशतवादी सेलनं ईमेलद्वारे धमकी दिली आहे। या संदर्भात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। पोलिसांनी परिसर त्यानंतर रिकामा केला। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जातात। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? अनेक दिवस मुंबईला त्यांचे फोन आल्या होत्या गणपती तर भाग्यश्रीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई आणि दिल्ली हायकोर्ट बॉम्बनं उडवण्याची धमकी आज खरं तर ईमेलद्वारे प्राप्त झाली। खबरदारी म्हणून कोर्टाचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात आलाय। खबरदारी म्हणून न्यायालयाचा परिसर देखील तात्काळ रिकामा करण्यात आलेला आहे। दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कक्षात 3 बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख या मेलमध्ये होता। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर दिल्ली हायकोर्टमध्ये जजच्या मुख्य जज जे आहेत, मुख्य न्यायाधीश जे आहेत, त्यांच्या खुर्चीच्या खाली 3 बॉम्ब ठेवले असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। आयएसआय तर्फे ही धमकी देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे काल देखील आपण जर बघितलं तर 5 लोकांना पकडलेलं पाहायला मिळतंय आणि त्यातले 2 जे लोक होते ते उल्हासनगर इथे राहणारे होते। याचबरोबर सातत्याने मुंबईला देखील तसेच बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत। मुंबई ही दिल्ली नंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बघितली जाते, त्यामुळे सातत्याने येणाऱ्या धमक्यांकडे पोलीस सतर्कतेने बघत होतेच। मात्र आज ज्या पद्धतीने हायकोर्टाची धमकी आली आहे त्या पद्धतीने दिल्ली हायकोर्ट जसं खाली केलंय तसंच मुंबई हायकोर्ट देखील खाली करायला घेतलेला आहे। आणि विशेष म्हणजे न्यायाधीशांच्या खुर्चीखाली हा बॉम्ब ठेवलेला आहे। नमाज झाल्यानंतर बॉम्बस्फोट घडणार आहे अशा पद्धतीचं या मेलमध्ये सगळं उल्लेख केलेला आहे। त्यामुळे सतर्कतेच्या कारणाने दोन्ही जे हायकोर्ट आहेत ते खाली करायला घेतलेले आहेत जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। आणि हे जे 5 जण अटक केलेली आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांचा देखील कसून शोध घेतला जातोय। कारण जे 2 जण आहेत ते उल्हासनगरमध्ये राहणारे होते, ज्यांचं घरच मुंबईमध्ये आहे। त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते आफताब आहे आणि दुसऱ्याचं नाव आहे ते सुनियान असं आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर अत्यंत महत्वाची घडामोड आत्ताच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे की न्यायालयांना देखील कुठेतरी एक प्रकारे धक्का देण्याचा हा प्रकार आहे आणि धमकीच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रकार आहे। आता नेमकं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बॉम्ब ठेवलेत का किंवा या संदर्भात काही मिळतंय का, या संदर्भातला जो तपास आहे तो दिल्ली पोलीस असतील किंवा मुंबई पोलीस असतील दोघंही करताना पाहायला मिळतात। मात्र ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याने दोन्ही पोलिसांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेतलेली पाहायला मिळते आणि आता सध्याच्या घडीला दोन्ही हायकोर्ट जे आहेत ते खाली करण्यात येताना पाहायला मिळतात। भाग्यश्री, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून धमक्यांचं सत्र सुरूच आहे। त्या अनुषंगाने गृह मंत्रालय आणि पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत का, सतर्क झालेले आहेत का? नक्कीच, कारण आपण बघतोय की ज्या दिवशी पहिल्यांदा धमकी आली त्यावेळेला गणेशोत्सव मिरवणुकीत गणेश उत्सव मिरवणुकीत बॉम्बने उडवून देण्याची धमकी होती। खरं तर हा जो मेल होता तो एका मित्राचा सूड घेण्यासाठी केलेला मेल होता, ते कळलं। त्याच्यानंतर त्या व्यक्तीला अटक देखील केली। मात्र पुन्हा एकदा त्याच्यानंतर नायर रुग्णालय उडवून देण्याची देखील मुंबईला धमकी होती, विमानतळ उडवून देण्याची देखील धमकी होती। सातत्याने धमकीचे मेल येतात, सातत्याने धमकी संदर्भातले फोन येत आहेत। काल देखील जर बघितलं तर 112 नंबरवर एक कॉल आला होता, अशाच पद्धतीच्या धमकीचा हा कॉल होता। त्यामुळे सातत्याने कुठेतरी मुंबई आणि दिल्ली टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हा जो प्रयत्न आहे हा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ह्याच्या मागे नेमकं कोण आहे आणि खरंच याचा आयएसआयचे जे काही 5 जण आलेले होते किंवा ज्यांना काल ताब्यात घेतलेलं आहे। We were told by the police to go out. There is a rumors that bomb threat has given. That we don't know why they have told us. Okay.
दिल्ली आणि मुंबई हायकोर्टाला धमकीचा ईमेल प्राप्त झालेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय. मुंबई हाई कोर्ट में बम ब्लास्ट की धमकी मिली है, उसके वजह से सब कोर्ट वैकेंट कर दिए गए हैं और जो भी बार रूम्स है, जो लिटिगेंट्स आए हैं, जो पक्षकार आए हैं, उनको भी बाहर जाने के लिए अपील पुलिस ने की है. पुलिस की अभी उधर जांच चल रही है. हमें लगता है 2-3 घंटे के बाद सब कुछ माहौल ठीक हो जाएगा. अगर बम या धमकी है, वो पुलिस अपना सर्च कर रही है. अगर ये धमकी होगी तो पता चलेगा सर्च के बाद क्या धमकी है या अफवाह है. आणि दिल्ली हायकोर्टाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. खबरदारी म्हणून दोनही खरं तर न्यायालय परिसर तात्काळ रिकामे करण्यात आलेले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झालेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कक्षात 3 बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. नमाजानंतर स्फोट तर ISIशी संबंधित दहशतवादी सेलनं ईमेलद्वारे धमकी दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ परिसर रिकामा केलेला आहे. तपासादरम्यान न्यायालयाच्या परिसरात अद्याप काहीही आढळलेलं नाहीये. मात्र खबरदारी म्हणून दोनही खरं तर हायकोर्टात धमकी मिळाल्यानंतर दोनही जे परिसर आहेत ते रिकामे करण्यात आलेले आहेत. थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.